तर घ्या लगेच स्पीडअप करा जांभूळपाडा संघ आणि अंपायर 2 षटकांची मॅच असेल याची नोंद घ्या. सुनील मुकणे आणि भरत वाघमारे 2 षटकांची मॅच आणि 5 मिनिटं अलर्ट करा प्रत्येक षटकाला. इथं बघायचं आता पॉवर प्ले असेल मित्रांनो आणि 2 षटकांची मॅच प्रत्येक षटकाला इथं मात्र अलर्ट केले जातील 5 मिनिटं. गोलंदाज आपण पाहाल बॉलिंग ट्रॅक वरती इथनं सुयश नाईक. सलामी जोडी मैदानामध्ये गावदेवी नानिवली टीमची मंगेश आणि मयूर यावेळी मात्र पाहायला मिळतील. गोलंदाज तयार पहा मित्रांनो या ठिकाणी जो संघ जिंकेल तो सरळ फायनलचं तिकीट इथनं मात्र कापेल. यावेळी पाहायचं पहिलाच बॉल वरती प्रत्येकाला फेकून दिलं सरळ बॅटनं वाईडिश लॉंग ऑनला चेंडू सीमारेषा पलीकडे चाललाय. 7 धावांसाठी अकाउंट ओपन झालं. इथनं मात्र गावदेवी नानिवली टीमचं जो संघ जिंकेल तो सरळ इथनं मात्र फायनल मध्ये प्रवेश करेल आणि तिथे जर विचार केला तर एकलव्य बिलवले टीमला फाईट करेल. पहा मित्रांनो एकलव्य बिलवले संघ हायस्कोर मारला गेला आणि त्यानंतर जर पाहिलं तर मात्र तो संघ फायनल मध्ये त्या संघाने प्रवेश केला. इथनं पाहायचंय आता टॉस जिंकला पहिल्यांदा नानिवली टीमनं पहिल्यांदा बॅटिंग निवडली. पहिल्याच बॉलवरती दमदार षटकार. यावेळी मात्र पाहायचंय दुसऱ्या बॉलवरती थोडंसं फंबलिंग झाले. 30 सर्कलच्या आतमध्ये 1 धाव कंप्लीट झाली. दुसरीसाठी कॉल 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्या. चित्त्याच्या सप्लायनं गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळालं आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा आणि 2च्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचेल. टोटल 8 या अंकावरती गावदेवी नानिवली टीम. यावेळी मात्र हा फटका बराच दूर चालला. बराच दूरच्या चेंडू सीमारेषा पलीकडे वाईडिश लॉंग ऑनला पुन्हा एकदा खेचून दिला सीमारेषा पलीकडे. फलंदाज आपण पाहता इथनं मात्र मंगेशच्या बॅट मधून आतापर्यंतचा दुसरा षटकार ज्या गोलंदाजावरती जांभूळपाडा संघाने विश्वास आतापर्यंत ठेवला. पाहता पण कंजूसभरी गोलंदाजी ज्याच्या बाजूला केली जात होती परंतु आज या शेवटच्या सामन्यामध्ये काय घडतं कारण की यावेळी मात्र पाहायचं जो संघ जिंकेल तो डायरेक्ट फायनलचं तिकीट इथनं काढेल. मात्र पाहू शकेल पण कोणता संघ जे सोंडाई माता चषकाचा हक्कदार ठरेल चॅम्पियन ट्रॉफीचा हक्कदार इथं मात्र ठरेल. या बॉलवरती 5 चेंडू पॅडवरती आदलला इथे मात्र निघाला जाईल. LB4 लेग बिफोरचं विकेट इथं मात्र मैदानाच्या बाहेर. LBW मैदानाच्या बाहेर. फलंदाज इथं बाद झाला तो म्हणजेच मंगेशच्या परिचांत ज्या फलंदाजानं थैमान घातलं 2 षटकार मारले त्याच फलंदाजाला इथं मात्र बाद केलं ते म्हणजे सुयश नाईकनं. इथं पाहायचं धावपटलावरती आपण पाहता 4 चेंडूचा इथनं खेळ समाप्त झाला. धावपटलावरती 14 या अंकावरती आपण पाहायला मिळतात. डेफिनेटली तर मात्र लेग बिफोरचं विकेट आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा चेंडू फलंदाज मैदानामध्ये नौका हरिश्चंद्र. पहिलाच बॉल असेल हरिश्चंद्रसाठी. इथे मात्र पहा पंचांकडे लावडं अपील केलं जातं. बॅडम बॉलचा संपर्क तिथे नाही. डॉट बॉलची समाप्ती इथं मात्र पाहायला मिळेल. डेफिनेटली पाहता मित्रांनो आमचे सुनील मुकणे सर लेग बिफोरचं विकेट कसं दिलं ते आम्ही रिव्ह्यू मध्ये पाहिलं. या ठिकाणी रिप्लाय मध्ये ऍक्शन रिप्लाय मध्ये अक्षरशः जागेवरनं वाकून त्या ठिकाणी विकेट पाहिलं गेलं आणि इथे मात्र पहा डेफिनेटली पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती या बॉलवरती पाहायला मिळाली आणि डॉट बॉलच्या अखेरीस धावा दापटल्यावरती आल्या. पहिल्या षटकात 14 धावा गावदेवी नानिवलीच्या अकाउंट मध्ये जमा झाल्यात.
यावेळी बघायचं गोलंदाज मैदानामधील दुसरं षटक करण यावेळी जांभूलपाडा टीमचा 2 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथनं मात्र पाहता मित्रांनो सेमीफायनल ह्या सामन्यात जो जिंकेल तो फाईट करेल फायनलच्या सामन्यामध्ये एकलव्य भिलवले टीमला. इथनं मात्र बघायचं बॉलिंग ट्रॅक वरती करणला पाहता ऑन स्ट्राईकला फलंदाज इथनं मयूर. यावेळी पहा कोलबा टप्प्याचा चेंडू इथनं मात्र पहा रनआउटचा खतरा धोक्याची घंटा वाजली त्या ठिकाणी फलंदाज बाद होईल हरिश्चंद्रच्या पायरीचा अंत आणि यावेळी मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. डेफिनेटली पाहता पहिल्याच बॉलवरती करणला सफलता मिळाली. चाणक्य बुद्धीने विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते सर्व्हिसच्या माध्यमातून. त्या ठिकाणी मात्र जेवढ्या सप्लायने मित्रांनो पहा चेंडू पडल्यानंतर त्या ठिकाणी चेंडू उचलणार आणि तोपर्यंत फलंदाज देखील क्रॉस लाईन पलीकडे पोहोचणार होता. यावेळी आपण पाहिलं तर खूप जबरदस्त खेळ आतापर्यंत राहिला जांभूलपाडा टीमचा. परंतु आपण पाहूया पहिल्या बॉलवरती विकेट आलं. पुढच्या 5 चेंडूमध्ये इतकं मोठ्या धावसंख्या येणं गरजेचं आहे. फलंदाज मैदानाच्या बाहेर आला तो म्हणजेच हरिश्चंद्र. मैदानामध्ये पाहता नॉन स्ट्रायकेटला मयूर आणि नौका फलंदाज आता एंटर झाला भाग्यवान. गोलंदाज करण यावेळी पाहायचं क्षेत्ररक्षण झालं. सूर्य एक धाव कंप्लीट झाली उचलणार फेकणार तोपर्यंत दुसरीचा कॉल. मात्र पहा मित्रांनो दुसरीसाठी रिस्की धाव घेतली जात नाहीये कारण का इथं विकेट जपून ठेवायचे आहेत. पहा मित्रांनो या ठिकाणी एक धावेच्या मदतीने संघ पुढे सरकला 15 या अंकावरती संघ जाऊन पोहोचेल. इथं मात्र भाग्यवानच्या अकाउंट मध्ये वैयक्तिक एक धाव इथे मात्र जमा होती. 2 चेंडूंचा वाजवी इथनं खेळ समाप्त झाला. 2 षटकांची मॅच आपण एन्जॉय करता. पुढचा चेंडू यावेळी पहा मित्रांनो ज्या सुयशनं कालच्या दिवसामध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू झेल पकडला होता गोलंदाजी करत असताना त्यानंच मात्र आता जर विचार केला तर स्क्वेअरच्या दिशेमध्ये हा फटका होता झेल तिथे मात्र सोडला आणि जीवदान दिलं फलंदाज इथनं मात्र मयूरला. आता पाहायचं थ्रो देखील खराब झाला थोडासा आपण पाहू शकाल. 3 चेंडूचा वाजवी खेळ समाप्त. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या गोलंदाज. यावेळी मात्र बॅडमबाचा संपर्क नाही. इथे मात्र बॅटची एज लागली का लागली आहे. यस आणि पंचांचं बोट इथे मात्र कशाकडे जाईल. यस इथे मात्र लिडिंग एज लागली आहे आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. पंचांचं डिसिजन फायनल असेल मित्रांनो. शेवटचा सामना सेमी फायनल. इथनं मात्र फायनलचं तिकीट असेल ते म्हणजे जो संघ जिंकेल तो भिलवले टीमला मैदान सोडावं लागतं फलंदाजाला. या बोली गाव तुम्ही नानिवली टीमचा फलंदाज पण पाहता मयूर बॅक टू द डगआउट. यावेळी पाहायचे 4 चेंडू समाप्त झाले. मैदानामध्ये पाहता आता एंटर होतील तर म्हणजेच महादेव पिरकड यावेळी पाहायला मिळेल इनॅट नंबर 5 वरती. इथनं मात्र पाहायचं 2 चेंडू शिल्लक आणि 2 बॉल वरती. इथनं काय घडतं धावपटलावरती 17 जमा झाल्यात. सन्मानजनक धावसंख्या पाहायला मिळेल मित्रांनो. 2 षटकं या षटकामध्ये फक्त धावायला 3. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सातत्याने जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे करणच्या माध्यमातून आणि स्पर्धेसाठी योगदान. इथनं पाहायचं गोलंदाज तयार. यावेळी मात्र पाहायचा फटका हवेत आहे. करण स्वतः चेंडू मागे. इथे मात्र कोणतीच चुकी करणार नाहीये आणि फलंदाज बाद होईल महादेव पिरकड. बॅक टू द डगआउट. घडी क्रमांक मैदानाच्या बाहेर 4था. बॅक टू द डगआउट. गावदेवी नानिवली टीमला 4था धक्का बसतोय. 17 धावा धावपटलावरती 17 वरती आतापर्यंत 2 खतरे बसलेत. पहा मित्रांनो या स्पर्धेमध्ये मी अनेक मैदानावरती 17 अंकावरती फलंदाज बाद होताना पाहिलेत परंतु या स्पर्धेमध्ये 17 अंकावरती फलंदाज बाद होताना पहिल्यांदा बघतोय. ते पण बॅक टू बॅक 2 गडी इथे मात्र बाद झालेत. शेवटचा अंतिम बॉल असेल आणि फलंदाज मैदानामध्ये नानिवली टीमचा एंटर होईल. जयवंत
या बेली बघायचं आता शेवटचा अंतिम बॉल इथे मात्र टार्गेट सेट केला जाईल. डेफिनेटली पाहता आपण गोलंदाज करण नौका फलंदाज मैदानामध्ये जयवंत. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी पहा विकेट असेल फलंदाज बाद आणि यावेळी पाहिजे षटक झालं समाप्त. दुसरं म्हणजे पहिले पूर्वार्धाच्या अखेरीस गावदेवी नाणेली टीमनं धावा बनवल्या. टोटल 17 धावा. आता इथनं मित्रांनो येणारे 12 चेंडू आणि कंपल्सरी 18 धावांची गरज यंग स्टार जांभूलपाडा टीमला. तर पाच या ठिकाणी मात्र विजयासाठी गरज असेल इथनं यंगस्टार जांभूलपाडा टीमला 12 चेंडू आणि कंपल्सरी 18 धावांची गरज. जबरदस्त षटक राहिलं करणचं. त्यानं जर विचार केला तर 6 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या करणनं. आतापर्यंत इन्फॉर्म मध्ये राहिल्या मैदानावरती जांभूलपाडा संघाकडनं जबरदस्त खेळी. मैदानामध्ये इंटर होईल एका बाजूला करण आणि सर्वेश अशी जोडी मैदानामध्ये चालली आहे. 12 चेंडू इथनं मात्र जमवायचे आहेत त्या म्हणजेच कंपल्सरी 18 धावा. तर विनंती असेल भिलवले संघ एकलव्य भिलवले संघ आपण देखील येऊन थांबा आमच्यापर्यंत. शेवटची अंतिम मॅच या स्पर्धेचा जे सोंडाई माता चषकाचा अंतिम क्षण आपल्याला आपल्या भेटीला येईल. अंतिम मॅच फायनल मॅच या ठिकाणी बघायचं आहे भिलवले संघाला कोणता संघ फाईट करेल. बघायचं इथं मात्र सलामी जोडी मैदानामध्ये करण आणि नॉन स्ट्राइक अँड सर्वेश. 12 चेंडू आणि गरज 18 धावांची. पायचा पहिला बॉल उत्तर अर्धाचा. यावेळी आडवा बाटना केलायचा होता. फटका एक्झिक्यूट केला. चेंडू चालला बाउंड्री लगेच क्षेत्ररक्षक येत आहेत. फक्त एक येईल आणि एकच्या मदतीनं इथनं मात्र पाहता अकाउंट ओपन झालं ते म्हणजेच यंगस्टार जांभूलपाडा टीमचं. यावेळी बघायचं समोर सर्वेश जबरदस्त रनअप आपल्याला पाहायला मिळतं. मंगेश बॉलिंग ट्रॅक वरती इथनं मात्र नानिवली टीमचा. यावरती पहा या बॉल वरती जर विचार केला या चेंडूवरती तर मात्र झेल हवेत गेला वेगवान चेंडू. त्या ठिकाणी मात्र फटका फसला. बॅटच्या रनरमध्ये चेंडू आला नाहीये. इथनं जर पाहिलं तर या बॉल वरती विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर आणि फलंदाज बाद झाला तो म्हणजे सर्वेश तंबूच्या आसऱ्याला. पहिला झटका इथनं यंगस्टार जांभूलपाडा टीमला. इथनं मात्र पाहायचं नौका फलंदाज मैदानामध्ये जाईल. अविनाश
जांभूलपाडा टीमचा एक गडी बाद झाला. इथनं पहा एक धाव अकाउंट वरती आली आहे. आता समीकरण राहिलं ते म्हणजेच येणारे इथनं 10 चेंडू असतील आणि 10 चेंडू मध्ये अद्यापही 17 धावींची गरज आहे. 10 चेंडू 17 धावा. इथनं मात्र बघायचंय कोणता संघ फायनलचं तिकीट डेफिनेटली कापेल, फायनल मध्ये प्रवेश करेल, भिलेली टीमला फाईट करेल. पुढचा चेंडू अविनाश. इथनं पाहायचं या बॉलवरती डेफिनेटली पहा मित्रांनो वेगावरती स्वार मंगेशला पाल. आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्यांदा बॅटिंग निवडली, धावा या ठिकाणी जमवल्या जरूर. फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर जांभूलपाडा संघाचा सुयश बॉलिंग ट्रॅक वरती होता, तिथनं मात्र कुठेतरी धावा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकामध्ये म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या. इथनं जर पाहिलं तर सुयशनं तब्बल 14 धावा खर्च केल्या. थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली यावेळी व्हायचं आहे. इथनं मात्र त्या धावा डेफिनेटली कन्वर्ट करतील का, मात्र गोलंदाजीचं वर्चस्व आतापर्यंत राहिलं गावदेवी नाणेवली टीमचा. यावेळी पहा खोलवा टप्प्याचा चेंडू आणि स्ट्राईकला फलंदाज अविनाश पाहता. इथं मात्र जर विचार केला तर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू लाडवलं जातं. डॉट बॉलची समाप्ती, फक्त एक धाव आली. इथनं जर विचार केला तर नाणेवली टीम चांगली गोलंदाज मंगेश कडनं. यावेळी मात्र 5 फटका हवा तर इथनं जर पाहिलं तर झेल पकडला जाईल वाईडिश लॉंग ऑनला आणि तिथे जर पाहिलं तर डेफिनेटली फटका फसलाय. फलंदाज बाद झाला अविनाशच्या पारीचा. इथना अंत झाला. 5वा बॉल समाप्त होईल आणि 5व्या बॉलवरती दुसरं विकेट मैदानाच्या बाहेर. फक्त एक धाव आली आहे. काय गोलंदाजी राहिली गावदेवी नाणेवली संघाची. यावेळी नौका फलंदाज मैदानामध्ये सुयश नाईक. शेवटचा अंतिम बॉल इथे बघायचं. सुयशाचा स्ट्राईक ऑनला. इथे मोठा फटका. यावेळी पहा मित्रांनो फटका फसला, झेल आवत गेला. इथे पाहिलं एक धाव कंप्लीट उचलणार फेकणार तोपर्यंत चितेच्या सप्लायनं या 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2च्या मदतीने आता यंगस्टर जांभूलपाडा संघ जाऊन पोहोचला 3 या अंकावरती. अद्यापही 6 चेंडू आणि 14 धावांची गरज जांभूलपाडा टीमला. यावेळी पाहायचं मैदानामध्ये करण वरती आता जबाबदारी असेल. पहिला गोलंदाज पाहिला जवळजवळ 15 ते 20 पावलांचा रनअप त्याचा आणि वेगावरती स्वार मंगेशला पाहिलं. 3 धावा त्यानं खर्च केल्या आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 2 विकेट त्याने इतर मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवले. सर्वेश आणि अविनाश. आता पाहता करण ऑन स्ट्राईकला पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती इथनं मात्र पाहता वाईटचं अपील केलं जाईल का, परंतु त्या ठिकाणी सुरेख लाईन हवेली 15 ओळखली. पहिलाच बॉल इथनं मात्र डॉट. 5 चेंडू आता गरज आहे 14 धावींची. इथनं मात्र 5 चेंडू आणि 15 धावीची गरज. 18 धावीची गरज होती मित्रांनो, सॉरी. इथे मात्र 3 धावा आल्यात म्हणजे 15 धावींची इथनं गरज असेल. यावेळी पहा मित्रांनो गोलंदाजीचं वर्चस्व आतापर्यंत राहिलं नाणेवली संघाकडनं, कारण की पहिल्यांदा बॅटिंग निवडली त्यानंतर जर पाहिलं तर दोन्ही गोलंदाज यावेळी मात्र वेगवान गोलंदाजी करतात. पहिले 2 चेंडू निघून चालले, डॉट बॉल आले. आता येणारे 4 चेंडू इथनं मात्र 15 धावा. मोठे फटके मारावे लागतील क्षमता आहे फलंदाजामध्ये. यावेळी मात्र बॅटच्या प्रॉपर रनामध्ये येत नाही. चेंडू एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल. तिथून मात्र जर विचार केला तर यावेळी
डेफिनेटली पाहता 2 धावा या बॉलवरती पाहायला मिळाला. अशा प्रकारच्या चुका जर नाणेनिडी संघाने केल्या तर मात्र या ठिकाणी कुठेतरी आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. 2 धावा आल्या 200 मदतीने आता संघ जाऊन पोहोचेल 5 अंकावरती. म्हणजे अद्याप गरज 13 धावांची. 3 चेंडू 13 धावा. इथनं 2 मोठे फटके मारावे लागतील करणला. यावेळी पहा पहिल्याच बॉलवरती सॉरी चौथ्या बॉलवरती दिला तडाखा. चेंडू सीमा पलीकडे करणच्या बागेमध्ये चालला. सीमा पलीकडे चौकार. 4 धावा धापटलावरती अद्यापही वाढल्या जातील. 4च्या मदतीनं 9 आता धावा धापटलावरती लागल्यात. इथं जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये इथं बनवायचे 9 धावा. 2 चेंडू आणि 9 धावेची गरज. गोलंदाज इथे मात्र पाहता मयूर. पहिले 2 चेंडू डॉट आले. इथनं मात्र आता मोठा फटका येणं गरजेचं आहे. क्षमता आहे फलंदाजामध्ये, क्षमता आहे या ठिकाणी गोलंदाजामध्ये. आपण पाहता दोन्ही बाजूने या ठिकाणी मात्र विजयासाठी तडफड चालू आहे. यावेळी पहा या ठिकाणी जेल पकडला जाईल आणि समाप्त झाला करणचा खेळ. फलंदाज इथनं मात्र पाहता डेड बॉल असेल. ओके डॉट चेंडू आहे. शेवटचा 1 बॉल असेल. यस आणि इथनं मात्र सामन्यामध्ये शिरकाव करून इथनं गावदेवी नाणेनिडी संघ 5 जर शेवटचा अंतिम बॉल. आणि इथनं मात्र जर पाहिलं तर सामना जिंकला तो म्हणजेच गावदेवी नाणेनिडी टीम फायनल मध्ये प्रवेश जय सोंडाई माता चषकामध्ये प्रवेश केला. आता इथनं आपण पाहू शकाल शेवटची अंतिम मॅच 2 षटकांची. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल एकलव्य भिलवले संघ आणि त्यांना फाईट करेल गावदेवी नाणेनिडी संघ. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. इथं मात्र व्हेरी व्हेरी हार्ड लक यंग स्टार जांभूलपाडा संघ. आणि त्यानंतर जर पाहिलं तर खूप खूप शुभेच्छा असतील इथनं मात्र पुढच्या मॅचसाठी गावदेवी नाणेनिडी संघ. तर या भिलवले संघ टॉससाठी शेवटची अंतिम मॅच